The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमन्वेति चक्रं वहतो पदं मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी। साधु साधु साधु। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून संपूर्ण परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या विचारांचंही स्मरण करून आज आपल्या नाशिक जिल्ह्यातील उज्जनी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना व बुद्ध विहार लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तेव्हा संपूर्ण जगताप परिवार यांच्या वतीने त्यांची सुपुत्री दिवंगत प्रज्ञाताई हिच्या स्मृतीप्रीत्यर्थ या बुद्ध विहाराचं निर्माण करून आज संविधान दिनी त्याचा लोकार्पण सोहळा आणि बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। तेव्हा या कार्यक्रमासाठी आपल्या सिन्नर तालुक्यातील आणि जवळपासच्या परिसरातील उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका उज्जनी गावचे सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ मंडळी सर्व समाज बांधव तथा द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांच्या प्रती सर्वप्रथम मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करून आपल्या सर्वांच्या हित सुखाकरिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। मनस्वी हर्ष होत आहे। खरं तर आज संविधान दिनही आहे
आणि जेव्हा आम्ही पोहोचलो गावामध्ये, पहिल्यांदाच आलो सिन्नर तालुक्यामध्ये. नाशिक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी फिरलो आम्ही, अहमदनगर जिल्हा आणि जवळपासच्या एरियामध्ये अनेकदा धम्मदौऱ्यानिमित्त आम्ही आलो, पण या सिन्नर मध्ये तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आलो. आमचे खिल्लारे साहेब, शिरसाट साहेब सिन्नरला बऱ्याचदा त्यांनी बोलावलं, परंतु येणं झालं नाही. तेव्हा मोरे साहेबांनी, आमचे संदीपजी मोरे, त्यांच्या सुविद्य धम्मपत्नी यांनी वारंवार फोन करून ही तारीख प्राप्त केली. खरं तर ही तारीख नव्हती, 28 तारीख मला वाटतं काहीतरी आपली फिक्स होत होती. मी त्यांना 27 म्हणालो मोरे साहेबांना, परंतु त्यांनी मेसेज टाकून ठेवला की भंतेजी 27 ऐवजी मग 26 करत असाल तरी हरकत नाही. आणि मी आल्यानंतर परवाला मेसेज बघितला, मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, बरं झालं आणायचे. आजच्या दिवशीचा प्रोग्राम स्वीकारलेला नव्हता दुसरीकडचा, तर त्यामुळे हा कार्यक्रम स्वीकारला. आनंद याचा होतो आहे की जेव्हा इथे आम्ही आलो गावामध्ये, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो आम्ही, महाराष्ट्राच्या बाहेरही गुजरात असेल, कर्नाटक असेल, बऱ्याच ठिकाणी जातो आम्ही प्रबोधनासाठी. पण या उज्जैनीमध्ये आल्यानंतर विशेष आनंद याचा होतो आहे की आज जो संविधान दिवस आहे ना, मान्यवरांनी बघा सुंदर अशी भाषणं दिली, मार्गदर्शन केलं. वारकरी संप्रदायाचे मला वाटतं कोणीतरी होते, त्यांनीही फार सुंदर असं त्यांचं वक्तृत्व इथे ठेवलं. मला आनंद याचा होतो आहे की संविधानाने आपल्या देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय हे तत्वज्ञान दिलाय. देशातील एकूणच सर्व जाती धर्माची लोक एक माणूस म्हणून जीवन जगू शकले पाहिजे. प्रत्येकाने आपला धर्म आपल्या पुरता सीमित ठेवून जेव्हा घराच्या बाहेर पडतोय तेव्हा एक माणूस म्हणून आपण बाहेर पडलो पाहिजे आणि त्याच चष्म्यातून आपण दुनियेकडे पाहिलं पाहिजे, तरच आपण आणि आपला देश सुखी राहू शकतो. म्हणून संविधानामध्ये समता हे तत्व टाकलेलं आहे. हे तत्व भगवान बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी आणि त्यानंतर संत महापुरुषांनी सुद्धा शिकवलं आपल्या देशाला, आपल्या राष्ट्राला. आणि म्हणून या गावात आल्यानंतर मी हे जे पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, आनंद याचा होतो की इथे आल्यानंतर मला वाटतं वारकरी संप्रदायातील आपल्या ज्येष्ठ मंडळींनी टाळ मृदुगांचा निनाद करून, संत वचनाचा पाठ करून आमचं भव्य दिव्य स्वागत केलं बघा. आणि त्यामुळे आम्हाला फार आनंद झाला. आणि तिथे असा विचार मनात आला की खरंच गड्या, गावागावामध्ये जर असं सर्व जाती धर्माची, सर्व समाजाची लोक एका दिलाने गुणागोविंदाने जर वागतील, तर मला सांगा, आपण ज्या कुठल्या धर्माला फॉलो करता, ज्या धर्माचं अनुसरण करता, तेव्हा त्या धर्मातल्या ज्या महापुरुषांची शिकवण आहे समतेची, ती खऱ्या अर्थाने आचरणात आणल्यामुळे आपला देश पुन्हा गतवैभवास प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. हे तुमच्याकडून पाहून मला एक मनात विचार आला, त्यामुळे मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. इथे बसलेलीही आपण मला वाटतं बहुतेक समाजामधली आपण माणसं आहात आणि त्यामुळे निश्चितच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खरं तर आपले जगताप सर जे आहेत, कुठे बसले, हा पुढे बसले, जगताप सर, एकुलती एक मुलगी गेली प्रज्ञाताई. मुलीचं जाण्याचं दुःख काय असते हे ज्यांची मुलगी किंवा मुलगा गेला नाही त्यांना कळणारच नाही. कारण भगवंताचं वचन आहे, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव किंवा दुसऱ्याच्या दुःखाला पाहून मनात दया करुणा त्यांच्याच निर्माण होऊ शकते जेव्हा तसं दुःख ज्यांनी भोगलेलं आहे. ज्यांनी तसं दुःख भोगलं असेल त्यांना त्याची जाणीव होईल, पण ज्यांनी तसं दुःख भोगलं नाही ते फक्त हळहळ व्यक्त करतील तेवढ्या पुरती. आणि त्यामुळे बघा, एकुलती एक प्रज्ञा नावाची नावही एवढं सुंदर ठेवलं होतं सरांनी. प्रज्ञा हे ज्ञानाची, विजडम म्हटलं त्याला इंग्लिशमध्ये प्रज्ञेला, म्हणजे ज्ञानाला नॉलेज म्हणतात आणि प्रज्ञा ह्याला विजडम म्हटलेलं आहे. म्हणजे कधी कधी बऱ्याच लोकांचा गोंधळ उडतो की प्रज्ञा आणि ज्ञान समानच आहे काय, तर प्रज्ञा आणि ज्ञान समान नाही आहे. तर प्रज्ञा ह्याला विजडम म्हटलं म्हणजे दुःख मुक्तीचं जे ज्ञान प्राप्त होते, 4 आर्य सत्यांचं ज्ञान,
म्हणजे जगात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे, निवारण करण्याचा मार्ग जो भगवान बुद्धांनी शोधून काढला त्याला विजडम म्हटलेला आहे, प्रज्ञावान होणं म्हटलेलं आहे. आणि ज्ञान तर माझ्या तुमच्या सारख्याला जे काही भाषण करता येते, कोण काय करते कोण काय नाही करत, कोणाच्या घरी कोणती डाळ शिजते कोणाच्या घरी काय होते, याचं जे रिकाम शहाणपण याला ज्ञानच म्हणतात. ज्या क्षेत्रात आपण नसतो, त्या दिवशी कुठेतरी एक मॅच सुरू होती, आम्ही त्या कार्यक्रमात गेलो तर ते पोरगा म्हणे बा बॉलिंगला त्या बॉलरला जर दिलं असतं तर मॅच जिंकली असती म्हणे. मी सांगतो, हे आपल्या झोपडीत बसले, घरात बसले, याच्या घरात टीव्ही नाही, याच्या बापाने याला मोबाईल घेऊन दिलाय आणि हे ते क्रिकेटची मॅच पाहण्यात दंग झालाय अभ्यास सोडून, आणि हे इथून गोष्टी करते. मला वाटते म्हणजे त्या बॉलरला जर कधी चान्स दिला असता तर मॅच जिंकली असती म्हणते. तर याला ज्ञानच म्हणतात, रिकाम ज्ञान. आणि रिकाम ज्ञानवाले लोक आपल्या देशात बापा काही कमीच नाही. तुम्ही नाही तसे, तुम्ही लय भारी, पण ज्ञानी लोक फार जास्त. रिकाम ज्ञान शिकवतील बघा. सर्वात जास्त तर लोक ज्ञान शिकवणारे आपल्याला दिसतात स्मशानभूमीत. उत्तरेकडे करायचं की पश्चिमेकडे, दक्षिणेकडे की पूर्वेकडे करायचं, तुम्हाला माहित नाही. आमची जिंदगी गेली, असं गेलं तसं गेलं, मला लाकडं लावता येतात काय. जेव्हा ते बिचार पेशंट हॉस्पिटलमध्ये होतं, घरी होतं, तेव्हा यानं जिंदगीत येऊन सफरचंदही दिलं नाही, आणि गेल्यावर भाषण करते फार चांगले होते, असं होतं तसं होतं, काय काय होतं. याला ज्ञानच म्हणतात. हे रिकाम ज्ञान. हे रिकाम ज्ञान काही कामाचं नाही. हे कोणालाही ज्ञान होऊ शकते बघा. एखादं पुस्तक वाचलं की भाषणही करता येते की नाही. पुस्तक वाचलं, भाषण ऐकलं की भाषण करता येतं. तर ज्ञान वेगळं, प्रज्ञा वेगळी. हे मी मुद्दामून यासाठी सांगतो की जगताप सरांची, जगताप ताईची एकुलती एक मुलगी प्रज्ञा नावाची गेली, परंतु समाजामध्ये आपण पाहतोय आपल्या घरचं कोणीतरी गेलं की रडत बसायचं. भगवंताचं वचन आहे, राजा बिंबिसार होता मगध साम्राज्याचा सम्राट. आपणास ठाऊक असेल तर या देशामध्ये मगध साम्राज्य होतं 2500 वर्षांपूर्वी. त्याचा राजा होता मगधाधिपती बिंबिसार राजा. त्या बिंबिसार राजाला उपदेश करताना भगवान बुद्धांनी सांगितलं की महाराज, आपल्या घरची जेव्हा माणसं जातात, म्हणजे आई वडील मुलं किंवा कोणीतरी मृत्युमुखी पडतात, तर तेव्हा त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि मरणोत्तर त्यांच्या सुगतीसाठी तुम्ही दान पुण्य करू शकले पाहिजे निमित्त ठेवून. हा बिंबिसार राजाला उपदेश केला होता. सर, मुलगा गेल्याचा, मुलगी गेल्याचं दुःख निश्चितच प्रत्येकाला होईल, परंतु काळजावर दगड ठेवून भगवान बुद्धाच्या वाणीला आपल्या आचरणात आणण्यासाठी, आपली मुलगी धार्मिक होती, बुद्ध धम्माप्रमाणे आचरण करत होती आणि विधी वगैरे पण तिला पाठ होती, बुद्ध वंदना वगैरे पाठ होती, तिची स्वतःची इच्छा होती की बुद्ध विहार असावं. मुलीला आयुष्य तर लाभलं नाही, परंतु मला वाटतं आपण शिक्षक आहात, महाराष्ट्र सरकार आदर्श शिक्षक पुरस्कार देते. आता कोणाला देते आणि कोणाला देत नाही, कशामुळे देते हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची काय गरज नाही. कारण आपल्या देशात काय होते आणि काय होत नाही आणि कशाचं काय केल्या जाते हे नव्याने तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु आदर्श पुरस्काराला पात्र जर कोण असेल तर तुम्हाला सांगतो, जगताप सरांसारखे लोक आदर्श शिक्षक पुरस्काराला पात्र आहेत. कारण रडत बसणं हा समान स्वभाव झाला, परंतु मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून का होईना आपल्या गावामध्ये, शेतामध्ये स्वतःची जमीन दान देऊन तिथे बुद्ध विहाराचं निर्माण करणं, याच्यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी कोणतीही असू शकत नाही. भगवंताने 7-8 महाकुशल कर्म सांगितले, त्यापैकी हे विहार दान देणं, जमीन विहारासाठी दान देणं, संघाला दान देणं, कठीणचीवर दान देणं, मूर्ती दान देणं, हे या ठिकाणी जमलेलं आहे. एकदा आमचे मुंबईचे संदीप मोरे साहेब उद्योजक आहेत. आता औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला आमचा महातेरो समारंभ पार पडला. त्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून आणि महाराष्ट्राच्याही बाहेरून प्रचंड संख्येने मोठा भिक्षू संघ उपस्थित होता. त्या सगळ्या भिक्षूंना थायलंड वरून, हे जे आम्ही कपडे वापरतो बघा,
हे भगवा जो रंग आहे त्यागाचं प्रतीक आहे बघा. कशाचं? हे त्यागाचं प्रतीक आहे. आणि म्हणून साधू संन्याशांच्या अंगावरती तुम्हाला किंवा जे महाराज वगैरे तुम्हाला दिसतात आपल्या देशामध्ये त्या सर्वांच्या अंगावरती भगव वस्त्र असं दिसते. हे त्यागाचं प्रतीक आहे. तर थायलंड वरून हे चिवर म्हणतात त्याला, तर हे चिवर सेट 100च्या वर चिवर सेट जवळपास 5 लाख रुपये किमतीचं त्याचं ते किंमत होती. आमच्या मोरे साहेबांनी, मोरे ताईनं, मोरे परिवारानं दान म्हणून आणि स्वइच्छेनं, बिलकुल त्यांना मागायला कोणी गेलं नाही, दिलाय. त्यांच्यासाठी एकदा आपण प्रचंड टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्या गावाचा आणि या गावाचा काही संबंध नाही. कधी कधी आपल्या गावातले लोक असतात गावासाठी काही करत नाहीत, गोष्टी मोठमोठ्या करतात, परंतु ते कोकणातले आहेत मोरे साहेब. आणि जगताप सरांचा त्यांचा परिचय झाला आणि मुलगी गेली. मुलीच्या स्मृती प्रित्यर्थ बुद्ध विहार बांधकाम केल्या जात आहे. तिथे भगवान बुद्धाची 100 किलोची मूर्ती मोरे परिवाराने दान दिली आहे आणि त्यामुळे त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे टाळ्यांच्या गजरांमध्ये. खरं तर भगवंताचं संताचं वचन आहे, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर असं म्हटलेलं आहे. येणारे जाण्यासाठीच येत असतात. मी तुम्ही प्रत्येक जण इथे परमनंट कोणी नाही आहे. प्रत्येक जण इथे जन्मगावावरून निघालेला आहे मरण गावला जाण्यासाठी. कुठून निघाला आपण? कुठून निघालो? कुठे चाललो? काही काही मुकेच बसतात बघा. म्हणजे मरण शब्द आपल्या तोंडातून काढून लोकांना वाटते बा आपण जर म्हणलं मरण तर आपल्याला येते की काय, आणि नाही म्हणलं तर काही येत नाही की काय. जे काढतच नसतील मरण शब्द तोंडातून काय त्यांना येत नाही म्हणता की काय? अहो लय आले लय गेले, कशाचं काय आलं बापा? कोण कधी जाईल याची गॅरंटी नाही. खाता खाता लोक मरतात, प्रवासात लोक मरतात, जेवण करताना लोक मरतात, पाणी पिताना लोक मरतात, झोपेत लोक मरतात, दवाखान्यात लोक मरतात, दवाखान्यात घेऊन जाताना लोक मरतात. कोण कोणाला कुठे कसा मृत्यू येईल हे अनिश्चित आहे. जीवन निश्चित आहे, जीवन निश्चित आहे, परंतु म्हणजे जीवन अनिश्चित आहे परंतु मृत्यू निश्चित आहे. तो कोणालाही सोडत नाही. बुद्धही होऊन गेले, संतही होऊन गेले, महापुरुषही होऊन गेले, आम्हीही होऊन जाणार, गेलो नाही. आणि तुम्ही पण कोणत्याही जाती धर्माचे राहा, चांगले वाईट श्रीमंत मालदार, तुमच्याकडे पिकलंय चांगले चांगले. येताना आम्ही पाहिलं बा शॉर्टकट नाम आणला आम्हाला शिरसाट सरनं सिन्नर वरून. लय डेंजर रस्ता आहे, कोणता शॉर्टकट आणला ते, आणि त्यामुळे आम्हाला उशीर झाला. पण शेत्या मात्र फार तुमच्याकडे मालदार, तुम्ही कांदेवाले कशावाले आहे. तर मालदार किती रा? 100 एकर जमीन आहे, बंगले किती आहे, लेकर बाळ गणगोत किती आहे, याचा मरण्याचा दूर पर्यंत संबंध नाही. कोणाचं बटन कधी दबेल हे सांगता येत नाही, कुठे दबेल हेही सांगता येत नाही. आणि त्यामुळे पद प्रतिष्ठा मान सन्मान श्रीमंती धन परिवार याचा मृत्यूचा संबंध नाही. आणि त्यामुळे मरण प्रत्येकाच्या वाट्याला आहे, हे भगवंताचं वचन आहे. परंतु मृत्यूच्या अगोदर या मिळालेल्या आयुष्याचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने सदुपयोग जर कोण करत असेल जीवनाचा, तर मी म्हणतो आजच्या घडीला जगताप परिवार करत आहे. कारण मुलगी तर गेली पण तिच्या स्मृती प्रित्यर्थ बुद्ध विहारचं बांधकाम केलेलं आहे आणि आज त्याचं उद्घाटन होत आहे बघा. खरं तर भगवंताचं वचन असं आहे, भगवान म्हणाले काही गोष्टी आपल्या हातात असतात पण बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. आणि जीवनाचा नियम असा आहे, परिवर्तन बदल चेंज हा सृष्टीचा नियम आहे. आज जी परिस्थिती आहे, आज जी वेळ आहे ती उद्या नसणार आहे. सगळं बदलते. सुखी माणसं दुःखी होतात, दुःखी माणसं सुखी होतात, यश प्राप्त झालेले अपयशी होतात, अपयशी झालेले यशस्वी होतात. ज्यांची निंदा होते त्यांची प्रशंसा होते, ज्यांची प्रशंसा होते त्यांची निंदा पण होते. ज्यांना लाभ प्राप्त होतो त्यांचं नुकसानही होते. आणि आज ज्यांचं नुकसान झालंय त्यांचा उद्या लाभही त्यांना होऊ शकतो. हा निसर्गाचा नियम आहे. याच्यासाठी जात धर्म संप्रदाय पंथ तुम्ही कोण आहात याचा दूर पर्यंत संबंध नाही. म्हणून मरण हे सार्वजनिक आहे. कसं आहे? सार्वजनिक आहे. ते कोणाच्याही वाट्याला कधी येऊ शकते. तर भगवंताने सांगितलं बघा आपल्या हातात काय काय नाही.
तर पहिली गोष्ट तर वेळ आपल्या हातात नाही. काय हातात नाही? वेळ आपल्या हातात नाही. थांबू शकता का तुम्ही सूर्याला? थांबू शकता? थांब इथेच, अजून काही काम करायची बाकी आहे. थांबेल का सूर्य? नाही. सूर्य थांबू शकत नाही, चंद्र थांबू शकत नाही, पाणी आपलं ऐकू शकत नाही, आग आपलं ऐकू शकत नाही, हवा आपलं ऐकू शकत नाही. त्याच्यावर आपला मालकी हक्क. इकडं किती म्हणू द्या, मी साहेब, मी मॅडम, मी तुम्ही नाही तसे, तुम्ही लय चांगले आहे. पण समजाची गोष्ट बापा, समजा इकडं लय आपण म्हणत असेल मेरे जैसा कोई नाही, मेरे जैसा कोई नाही, पण सृष्टी समोर, निसर्गासमोर कोणाचं काही चालत नाही. म्हणून एक कोणती गोष्ट आपल्या हातात नाही? वेळ थांबवणं आपल्या हातात नाही आहे. वेळ बदलते, चांगली पण वेळ बदलते आणि वाईटही वेळ बदलते. वेळेला आपण नाही थांबू शकत. वेळेचं रिमोट आपल्या हातात नाही आहे. म्हणून गरिबीचे श्रीमंत होऊ शकतात आणि श्रीमंतीचे सुद्धा लोक गरीब होऊ शकतात. चांगलेही वाईट होऊ शकतात. काय म्हणतोय? काय म्हणतोय? चांगलेही वाईट होऊ शकतात आणि वाईटात वाईटही अंगुलीमालासारखे भिक्खू बनू शकतात. वेळ आपल्या हातात नाही आहे. वेळेला आपण थांबवू शकत नाही, त्याचा कंट्रोल आपल्या हातात नाही. दुसरी गोष्ट सांगितली, सत्ता, मालकी हक्क कायम आपल्याकडे राहू शकत नाही. कौटुंबिक जरी पाहिलं किंवा आता जे राजकारण्यांचं आपण पाहतोय, कोणतीही मालकी हक्क, सत्ता म्हणा, आपल्या हातात कायमस्वरूपी नाहीये. आता ही आई बसली माझ्या इथे, म्हातारे आई आहेत, काही म्हातारे बाबा, टोपीवाले बाबा, समजा बसलात तुम्ही. एक काळ होता तुमचा रुतबा, बस इथे हा, समजत नाही मी कोण आहे. आज बाबू घेऊन जातो का माझ्या दवाखान्यात, गोळ्या आणतो का माझ्या, एवढ्या चष्मा बनवून आणतो का माझा, एवढंच काम आहे का मला? आहे की नाही अशी परिस्थिती? महाराष्ट्रामध्ये संत जन्माला आले, महापुरुष जन्माला आले, लोक धार्मिक आहेत असं आपण म्हणतो, पण इथे वृद्धाश्रमांची कमी नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आहे कमी? तेच मायबाप आहेत की जे अहंकाराने म्हणत असतील एका काळी, एका वेळी, माझा पोरगा असा, माझी पोरगी अशी, आमचं असं, आमचं तसं, आमची शेती, आमचा बंगला. आणि आज तेच केविलवाल्या तोंडाने त्या वृद्धाश्रमामध्ये वाट पाहतात, जेवण कधी मिळेल, दवाई कधी मिळेल. तुम्हाला जर आपलंच दुःख जास्त वाटत असेल ना, तुम्ही मायबाप आहात सगळे, तुम्हाला जर कोणाला वाटत असेल की मीच फार दुःखी आहे, तर मी त्या सगळ्या मायबापाला नेहमी कधी कधी सजेशन देत असतो, तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन पहा एकदा, की दुःखी तुम्हीच दुःखी आहात की बाकीचे पण दुःखी आहे तुमच्यापेक्षा. कोणाला जर वाटत असेल आपल्याला कोणीच नाही, तर एकदा अनाथ आश्रमात जाऊन पहा. लहान लहान मुलं मुली, अपंग मुलांकडे पहा, मुलींकडे पहा, आंधळ्या लोकांकडे पहा, की त्यांच्या तुलनेमध्ये आपण किती सुखी असायला पाहिजे. पण होतंय असं कधी कधी, ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांना त्याची किंमत नाही आहे, आणि ज्यांच्याकडे काहीच नाही आहे त्यांना मात्र त्याची किंमत आहे, पण त्यांच्याकडे ते नाही. म्हणजे ज्यांच्याकडे चणे आहे, चणे समजते ना, समजते की नाही बाबा, तुम्ही लय हुशार आहे. ज्याच्याकडे चणे आहेत त्याच्याकडे दात नसतात, आणि ज्याच्याकडे दात आहे त्याच्याकडे चणे नसतात. निसर्ग असाही होते बघा कधी कधी, आहे ना. म्हणून सत्ता कायमस्वरूपी आपल्याकडे नसते, मालकी हक्क कायमस्वरूपी आपल्याकडे नसते. मी नेहमी कधी कधी हसण्यावर लोकांना सांगतो, आता बोललो स्मशानाबद्दल, बघा बटन तर दबतेच, नो डाऊट, कधी दबेल त्याची भी खात्री नाही काही. बटन दबल्या दबल्या, समजा तुम्ही मालदार आहे, दबल्या दबल्या बोट चेक करतील तुमचे, पाय चेक करतील, पिशवी असेल तर पिशवी चेक करतील, खिशे असतील तर खिशे चेक करतील, गळ्यात काय आहे तर ते चेक करतील, कानातलं हळूच काढून घेतील, तोपर्यंत रडणं ब्रेक. ते बरोबर सुचते. बिचारे रडणारे रडतात, हो दुःख तर होतेच, पण प्रेम कशावर, मनुष्याचं प्रेम कशावर आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर कोणी गेल्यावर लक्षात येते प्रेम कशावर आहे. असे लोक दुर्मिळ आहे बघा, असे लोक दुर्लभ आहे.
मेल्यावर 20 रुपयाचा हार टाकला की विषय संपते. ते म्हणते ते गादी खाली काहीतरी ठेवायचे म्हणतात, पहा चाब्या कुठं ठेवल्या ते पहा, पिशवीत काय ते पहा, सोनं चांदी माणिक मोती इथून जे जे घेऊन चालले होते ते सगळं ठेवून घेते, काढून घेते अगोदर आणि नंतर मग ते उचला म्हणते. कोणीतरी म्हणते पोरगी यायची बाकी आहे ना, अरे शरीर वास सुटेल ना, म्हणून उचला म्हणते लवकर, उचला लवकर, उचलाच सुरू होते बघा. अगोदर तर हॉस्पिटलमध्ये जर जीव गेला असेल तर आपण जर साहेब मॅडम कोण असं समजा तालेवार असेल स्वतःला म्हणून घेणारे, समजा तुम्ही नाही तसे, तर गाडी बॉडी जर येत असेल तर लोक अगोदर काय म्हणतात, साहेब कुठपर्यंत आले असं नाही होत. आपली किंमत गेल्या बटन दबल्या दबल्या झिरो होती बघा. खरोखरच बॉडी कुठपर्यंत आली, प्रेत कुठपर्यंत आले म्हणतात. साहेब ताई बाई अक्का विचार करा पक्का असं कोणी म्हणत नाही, कुठपर्यंत आले. मग तिथून गाडी निघाली की फोन करा म्हणतात आम्हाला, म्हणजे आम्ही तिथं पोहोचतो. मग तेव्हा लोकांकडे वेळ कुठे आहे. आणि आल्यावर पण घरात ठेवलं. कोरोनात तर बापा विचारूच नका काय झालं. कोरोनात व्हिडिओ कॉल सुरू होता, डॉक्टर आम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवा आणि तुम्ही तुमचंच घेऊन जाते किट लावून अंगाला. कायचा ढेकळाचा कोरोना होता बापा. लोक असेच मेले हो, काही काही बिचारे कोरोनामध्ये. माहिती होतं मग असेच लोक मेले बघा. काही काही घाबरू घाबरू लोक मेले. आम्ही पाहिले हो हॉस्पिटलमध्ये, घाबरू घाबरू लोक मेले. कारण भीती माणसाला मारून टाकते बघा. आणि त्यामुळं आपली किंमत संपत्ती आहे. लोक मेल्यावर घरी आल्यावर म्हणतात उचला म्हणतात. आता स्मशानात गेल्यावर म्हणतात टेंभा बनवला काय म्हणतात, लोक म्हणतात का नाही. टेंभा लावला की श्रद्धांजली आदरांजली वाहिली की म्हणतात चला घरी चला. म्हणजे आपला विषय संपलेला असतो. आणि म्हणून जीवन असं आहे की आपला मालकी हक्क कशावर नाही, कायमस्वरूपी गाजवू शकत नाही. पैसा इथेच राहतो, आपण स्मशानात जाऊन आपली राख होते बघ. संत कबीर होऊन गेले आपले, माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे ना संत कबीर होऊन गेले. सुफी संत कबीर होते भारतामध्ये फार मोठे. बाबासाहेबांनी भगवान बुद्धाला संत कबीराला गुरु मानलं, महात्मा फुलेंना गुरु मानलं. बाबासाहेबही एकच असं व्यक्तिमत्व झालं आपल्या देशामध्ये. अभिमान याचा वाटतो. तुम्ही पहा लोक फार गोष्टी करतात, मी थोडस डायरेक्टली बोलत असतो. लोक फार गोष्टी करतात, आम्ही धार्मिक आहोत, सगळ्या बऱ्याच धर्माचे लोक, तुमचीच गोष्ट नाही, आम्ही धार्मिक आहोत, आमचा धर्म श्रेष्ठ आहे. बऱ्याच आपल्या देशातले बहुतेक लोक असे म्हणतात. पण ऍक्च्युअल मध्ये जर पाहिलं तर धर्माच्या नावाने अहंकार आपल्या देशातल्या बऱ्याच लोकांना फार जास्त असतो. झेंड्यात धर्म पाहतील, रंगात धर्म पाहतील, पण माणसामध्ये माणुसकीचा धर्म पाहत नाहीत बघा काही काही लोक. आणि इथेच लोक चुकतात. आणि संतांची शिकवण काय आहे, माणसातलं माणूस पण ओळखता आलं पाहिजे. माणसाने माणसाशी माणूस किने वागणे हाच बुद्धाचा धम्माचा केंद्रबिंदू आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथामध्ये लिहिलं बघा. भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू काय सांगितला, भगवंताच्या शिकवणुकीचं मुख्य काय आहे माहिती तुम्हाला, माणसाने माणसाशी माणुसकीने वागलं पाहिजे. हाच तर धर्म, मानवतावाद. बाबासाहेब म्हणाले की बुद्ध धम्माची सेवा हीच खरी मानव सेवा आहे. मी आता तुम्हाला सांगत होतो, मला सांगा भगवान बुद्ध तसं जर पाहिलं तर क्षत्रिय होते. कोण होते त्या काळात? 4 वर्ण होते. 2500 वर्षांपूर्वी किती वर्ण होते? 4 वर्ण होते. एक तर ब्राह्मण, त्यानंतर क्षत्रिय, त्यानंतर वैश्य आणि त्यानंतर शूद्र, असे 4 वर्ण होते आपल्या देशामध्ये. या 4 वर्णांपैकी जर विचार केला आपण तौलनिक दृष्ट्या, तर भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतम असताना शाक्यवंशीय होते. आणि शाक्यवंशीय राजपुत्र असल्या कारणाने ते क्षत्रिय होते. कोण होते? क्षत्रिय होते. बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलं. बुद्ध बुद्ध असतात, ऍक्च्युली ते कोणा जाती धर्माचे नसतात, पण ते वाचल्याशिवाय समजणार नाही. बुद्धाला वाचावं लागतं, महापुरुषांनाही वाचावं लागतं. वाचलं तर महापुरुष समजतात. बाकीच्या गोष्टीसाठी जर वापर केला तर लोक कोणाचा कशासाठी वापर करतात आपल्या देशात हे तर तुम्हाला ठाऊकच आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाचा आणि बाबासाहेबांचा जातीचा जर पाहिलं तर संबंध काही नव्हता, पण गुरु मानलं कारण विचार श्रेष्ठ होते. माणसातलं माणूस पण शोधणारे विचार भगवान बुद्धांनी सांगितले, शिकवले. बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलं. समतेचं तत्व, स्वातंत्र्य, वैचारिक स्वातंत्र्याचं तत्व, बंधुभावाचं तत्व, न्यायाचं तत्व भगवान बुद्धांनी या देशाला 2500 वर्षांपूर्वी दिलं. बाबासाहेबांनी बुद्ध वाचला म्हणून त्यांनी तो स्वीकारला आणि भगवान बुद्धाला गुरु मानलं. दुसरं गुरु संत कबीराला मानलं. कुणाला? संत कबीराला मानलं, कारण संत कबीर हे ग्रेट संत होते बघा त्या काळामध्ये. खडे बोल सुनावणारे होते, कारण एका मालकाकडे कामाला होते संत कबीर तारुण्यामध्ये.
एका मालकाकडे, तुमच्याकडे शेतीमध्ये लोक कामाला ठेवत असाल तसे ते कामाला होते. त्यांचा शेतमळा असा गोठा, काय म्हणतात त्याला, मळाच म्हणतात, मळा होता. मळ्यामध्ये गायी होत्या, म्हशी होत्या. मालकाकडे ज्या कामाला होते, संत कबीर कामाला होते, त्या मालकाची आई वारली. एक दिवस घडलेली गोष्ट सांगतो संत कबीराच्या जीवनात. त्या मालकाची आई वारली. मालकाची आई वारली तर त्या मालकाने आईची काही सेवा केली नव्हती जिवंतपणे, आणि मेल्यावर गाव जेवण दिलं. मेल्यावर तुमच्याकडे देत असतील बाबा, मेल्यावर लय पाझर फुटते इकडे लोकांना, जिवंतपणे फुटत नाही. तर मालकाची आई वारल्यावर गाव जेवण दिलं आणि कबीराला सांगितलं, आईला खीर आवडत होती, शेतामध्ये जा मळ्यामध्ये आणि गाईचं दूध घेऊन ये. संत कबीर संत होते. हे गेले भांड घेऊन. गायी भरपूर होत्या त्या काळामध्ये. एक मेली होती गाय त्या गोठ्यामध्ये, मरून पडली रात्रीला. यानं हिरवा चारा घेतला, त्या मेलेल्या गायीच्या तोंडासमोर ठेवला. दुधाचं भांड गायीच्या त्या कासेजवळ, दुधाजवळ, स्तनाजवळ घेऊन बसलोय. याला माहित होतं आपल्या मालकाकडे नोकर जास्त आहेत, मला उशीर होईल तर दुसऱ्याला पाठवते मला पाहण्यासाठी, शोधण्यासाठी. आणि खरंच दुसरा एक नोकर पाठवला की कबीर काय करत आहे पहा. ते दुसरा नोकर आला आणि त्यानं डोक्यावर हात मारून घेतला आणि कबीराला म्हणे, तू काय पागल झाला का, मूर्ख झाला का काय? का बरं काय झालं? अरे गाय मरून पडली तिच्या समोर, तू हिरवा चारा टाकला, तिच्या दुधाजवळ तू ते भांड ठेवलं आणि तिची वाट पाहतोय दूध देण्याची, तू डोक्यावर परिणाम झाला की काय? मेलेली गाय चारा कसा खाईल? हिरवा असला म्हणून काय झालं? मेलेली गाय दूध कशी देईल? गाय असली म्हणून काय झालं? ते म्हणे, तर हाच प्रश्न मालकासमोर गेल्यावर 4 लोकात मला विचारतो. दुसऱ्या गायीचं दूध काढलं आणि गेले दोघं, आणि खरं विचारलं तिथं कसं, याला कसा काय उशीर झाला होता? हा, पाहुणे रावणे सगळे बसलेलेच होते. ते म्हणे, महाराज सांगू का तुम्हाला कसा काय उशीर झाला? तर त्या दुसऱ्याने सांगितलं, महाराज गेलो म्हणे, ते आपल्या सगळ्या गायींपैकी एक गाय मरून पडली होती, तिच्या समोर याने हिरवा चारा ठेवला आणि तिच्या दुधाजवळ हे बसलं, हे भांड घेऊन वाट पाहत की कधी दूध देते, कधी दूध देते. त्या मालकाचा पारा चढला. ते म्हणे, तुला डोक्यावर परिणाम झाला म्हणे, तुझ्या मूर्ख झाला म्हणे, तुला काही समजे ना. तर संत कबीर म्हणाले की महाराज माफ करा, रात्री मेलेली गाय, कधी रात्री मेलेली गाय जर सकाळी हिरवा चारा तिला आवडीचा चारा जर खाऊ शकत नाही, रात्री मेलेली गाय जर दूध देऊ शकत नाही सकाळी, तर 1 वर्ष झालं आईला जाऊन. किती किती तिला जिवंतपणे खीर आवडत होती हे मला माहित होतं, पण जिंदगीत तुम्ही खीर कधी दिली नाही तिने मागितली तरी. मी माझ्या घरून चोरून आणून दिली, पण तुम्ही तिला खिरी विना मारलं. तुम्हाला फक्त माहीतच होतं तिला खीर आवडत होती, पण तिला खिरी विना, औषधाविना, डॉक्टर विना वंचित ठेवलं, तिला परेशान केलं. जिवंतपणा तुम्ही तिला मारलं ना. आता मेल्यावर म्हणता 1 वर्ष झालंय तिला खीर आवडत होती, नैवेद्यात खीर ठेवतो. तुम्हाला कुठं ठेवू म्हणे महाराज. मी महाराज म्हणे, निघून जा, मी काढून दिली. तर सांगतोय यासाठी की हा जो स्वभाव आहे, हे जे व्यक्तिमत्व आहे, हे संतांमध्ये, महापुरुषांमध्ये असतं. म्हणून बाबासाहेबांनी संत कबीराला सुद्धा गुरु मानलं. आणि महात्मा फुलेची तर बाबच विचारायचं काम नाही. ते आता येऊन गेले, आय एम ओरिजिनल बुद्धिस्ट, काहीतरी त्यांचं नाव होतं माहित नाही. ते जे काय होते ओबीसी म्हणाले ते, आणि ते खरंच आहे. अदर बॅकवर्ड क्लासेस जे आहे ते ओबीसी. तर महात्मा फुलेंनी सुद्धा त्या काळात काम केलं. तुम्हाला ठाऊक असेल, इथे ज्या माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत सर्व जाती धर्माच्या, आज जे तुम्हाला शिक्षण मिळते आहे, त्याचं सर्वस्वी श्रेय जर कुणाला द्यायचं झालं तर कुणाला दिलं पाहिजे? सावित्रीमाई फुल्यांना दिला गेलं पाहिजे. कारण त्या साडीवरती दगड चिखल झेलून त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, स्त्रियांची शाळा सुरू केली. आणि त्यामुळे पण आज आपण पाहतोय महापुरुषांचा विचार कमी लोक घेतात आणि नाव मात्र त्यांचा जय जयकार करण्यामध्ये फार पुढे असतात. म्हणून त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तिन्हीलाही गुरु मानलं. आपणही विचारांचे पाईक झालो पाहिजे. कशाचे? विचारांचे पाईक झालो पाहिजे. आपण मेंढरांसारखे नसलो पाहिजे, कारण आपण मनुष्य आहोत. कसे आहोत? काय आहोत? मनुष्य आहोत. आणि सर्व प्राण्यांमध्ये बुद्धिमान प्राणी जर कोणता असेल तर तो
मनुष्य प्राणी आहे. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, कुशल काय, अकुशल काय हे माणसालाच समजते. हे प्राण्यांना त्या तुलनेमध्ये समजत नाही. आणि त्यामुळे आपल्यामध्ये माणुसकी धर्म असावा हेच महापुरुषांचं वचन आहे. आणि ते आपल्याला जमायला पाहिजे आचरणात आणण्यासाठी. आणि त्यामुळे तुम्हाला एक छोटासा दृष्टांत जाता जाता मी सांगेल बघा, की काही गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे आणि काही गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजे. कारण आपल्याला बुद्धी आहे बघा. तुम्ही परिवर्तनवादी आहात. येताना पण मी सिन्नर तालुक्याचा एक मागोवा घेत होतो. मला सांगितलं की इथे जातीभेद म्हणा किंवा स्पृश्य अस्पृश्य म्हणा ते कमी आहे. लोक गुण्यागोविंदाने एकत्र येतात. जयंतीला मला वाटतं एकत्र येतात लोक आणि एकत्र येऊन काम करतात. विहारालाही मला वाटतं ग्रामस्थांनी मदत केली आहे, सहकार्य केलं आहे. या कार्यक्रमात तिथं डान्स करायला, वाजवायला, करायला, धरायला सगळ्या जाती धर्माचे लोक होते. याच्यापेक्षा अजून दुसरी मोठी गोष्ट कोणती असू शकते. आणि म्हणून तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि त्यासाठी म्हणूनच मी बोलतोय. पण जाता जाता एक संदेश पण तुम्हाला देऊन जातो. कारण देशात तुमच्यासारखे लोक कमी आहेत. खरं की खोटं? खरंच आहे. तुम्हाला सांगतो, तुमच्यासारखे लोक परिवर्तनवादी कमी आहेत. आणि परिवर्तन आपण आपल्यामध्ये घडवलं पाहिजे. म्हणून बघा, एकदा एक अंध माता पिता होते एका गावामध्ये. अंध पती पत्नी होते आणि दोघेही अंध होते. भीक मागून जीवन जगायचे. भीक मागूनच जीवन जगायचे. वरण भाजी भाकरी चपाती काय जी असेल त्यांना जी मिळायची त्याच्यावर त्यांचा गुजराण करायचे. कधी कधी भाकरी चपाती भेटायची नाही तर मग पीठ पण मिळायचं. मग पीठ मिळायचं तर ती जी अंध महिला होती ती स्वयंपाक करायची. भाजी वगैरे जे काही आहे जेवण त्यांचा उदरनिर्वाह चालला होता. काही दिवसानंतर त्यांच्या घरामध्ये एक मांजर आली. तुमच्या घरात येत असेल मांजर. तर मांजर आली तर ह्या बाईनं महिलेनं अंध महिलेनं, आता ती पण अंध तिचा पती पण अंध, चपाती दुरडीमध्ये टाकली की ती मांजर गायब करत होती. आता त्या बिचाऱ्या माणसालाही दिसे ना आणि त्या बिचाऱ्या महिलेलाही दिसे ना. तर हे विचारात पडले. आणि मांजर मांजरच असते. मांजरीच्या रूपाचे काही लोक असतात समाजामध्ये, मुख्य आणि पक्के. गाव बिघडवतील, समाज बिघडवतील, घर बिघडवतील, परिवार बिघडवतील, कुटुंब बिघडवतील आणि देशही बिघडवतील. बघा, आणि मी कुठं काय केलं, मी कुठं बोललो आणि मी कुठं म्हणलो आणि मी काय केलं, मी तर पाहिलंय नाही, मी तर गेलोय नाही, मी तर विचारलंय नाही, मला तर माहितही नाही, मी तर काय घरीच होतो. अशा विचाराचे काही काही लोक आपल्या देशात आहेत. आणि ते तसे लोक जर देशातले वाढले की देशाचा खाना खराबा व्हायला वेळ लागणार नाही. पुन्हा इंग्रजांसारखे जर लोक आपल्या देशात आले तर मग इथून तिथून सगळ्यांचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. पण मांजरीच्या स्वभावाचे लोक नसले पाहिजे. तर ती मांजर येत होती, चपात्या खाऊन घेत होती, हे बिचारी उपाशी राहायची त्या दिवशी. असं चाललं एक दिवस. यांना कळे ना नेमकं होतंय काय. चपात्या तर टाकतो दुरडीमध्ये, पण चपाती राहत का नाही दुरडीमध्ये, टिकत का नाही. तर एक दिवस असंच हात त्या महिलेचा, अंध महिलेचा मांजरीच्या डोक्याला लागला आणि हिला कळालं. मांजर ओरडली लगेच. आणि हिला लक्षात आलं की अरे गड्या, हा खेळ सगळा मांजरीचा आहे. मांजर येते आणि चपाती घेऊन बाजूला बसून खाते. आवाज नाही, काहीच नाही. मग काय तर नवऱ्याला सांगितलं की तुम्ही एक दंडुका घ्या, मी स्वयंपाक करायला बसले की तुम्ही दरवाजात बसून, आता तुम्हाला पण तर दिसत नाही मलाही दिसत नाही, तर काय, तर जोपर्यंत मी स्वयंपाक करते तोपर्यंत दरवाजावर ती काठी वाजवत राहा. मांजरीला थोडी माहिती की आपण अंध आहोत म्हणून. ते म्हणे गड्या गणित बरोबर आहे. केलं सुरू. मग सुरू केलं तर चपाती तशीच राहिली ना दुरडीमध्ये. कोण घेऊन जाईल. मांजरीचं येणं बंद झालं. मांजरीचं येणं बंद झालं. पण मग काही दिवसानंतर त्या भगिनीला, अंध भगिनीला दिवस गेले, दिवस राहिले, गरोदर राहिली, मुलगा झाला, मुलगा मोठा झाला. हे नित्यक्रम सुरूच होता. जेवायला स्वयंपाक करायला बसली बायको की दरवाजावर टन टन दन दन मांजरी येण्याचं बंद. पण मग आता रोजच ना, अंधच दोघे. ते पोरग लहानाचं मोठं झालं बा. ते लग्नाला आलं, त्याचं लग्न झाल्यावर त्याची बायको आली, यांना सून मिळाली. आता पोरग डोळस आणि सूनबाई डोळस.
सत्ता बदलली, स्वयंपाक करायची गरज पडली नाही. अंधा त्या भगिनीला सुनबाई स्वयंपाक करत होती, कारभार बदलला ना. मी आता सांगत होतो तुम्हाला, सत्ता बदलते, सत्ता बदलते. म्हणून हे ध्यानात ठेवावं माणसाने आणि जमिनीवरच राहावं, सगळ्यांशी प्रेमानच वागावं, प्रेमानच बोलावं. कारण बदला पृथ्वी गोल आहे, पृथ्वी कशी आहे, गोल आहे. आज आपली सत्ता आहे म्हणून जर गाजवत बसलो तर निसर्गाचं सत्य आहे की सत्ता कायमस्वरूपी राहत नाही. हक्क गाजवणारे, काय म्हणतात त्याला, ते म्हणजे म्हणणारे, बोलणारे, तिस्मार खान स्वतःला म्हणणारे, तालेवार म्हणणारे, ते मग काठी हातात येते, बारीक तोंड करते, स्वयंपाक झाला का, करता का स्वयंपाक, करता का स्वयंपाक. आणि सत्ताधारी बदललेले असतात ते मग मुख्यच बसा, आणि जे बनवतो तेच खा, आणि खायचं नसेल तर निघा बाहेर. आणि आपलेच दाताना आपलेच ओठ कोणाला बोलाव, पोराला बोलाव तर पोरग हे बोलू देत नाही, आणि नाही तर पोरग म्हणते माय माझंच ऐकत नाही, तीन तुझं कुठं ऐकू आता मी, मग मुकत बसावं लागते. म्हणून इथं साखर पाहिजे, इथं बर्फ पाहिजे. माझ्या सगळ्या मायांना विशेषतः सांगतो, सगळ्या जाती धर्माचा तुम्हाला दोषी ठरवत नाही. इकडे तसाच कार्यक्रम असते कधी कधी, हे लय हुशारी करतात, यांना वाटते मी मला काय माझ्याच नावावर शेत आहे वगैरे वगैरे. पण वेळ काळ बदलली, सत्ता बदलली की कोणीच गिनत नाही, आपल्याला धाकलून द्यायच्या मागे लागतात. आणि म्हणून ते मांजरवाल्याचं गणे पोरग मोठं झालं, सुनबाई आली की नाही, मग आता सून स्वयंपाक करायला बसायची. सासूबाईची जागा सुनेने घेतली, सुनेने घेतली जागा. या पोराने लहानपणापासून पाहिलं, बाप आई स्वयंपाकाला बसली की बाप दरवाजात काठी घेऊन बसायचा. तर मग आता बापाचं बसणं बंद झालं, कारण आई स्वयंपाक करत नव्हती तर त्याची बायको स्वयंपाक करत होती. मग याला वाटलं बा आई स्वयंपाक करायला बसते तेव्हा बाप काठी घेऊन दरवाजात बसून दन 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 वाजवायचा. आता माझी बायको बसते स्वयंपाक करायला तर माझं कर्तव्य आहे, ह्यानं काठी घेऊन तिथं बसायचा बस. आता ही बिचारी जी सुनबाई आली होती ही नवीन होती. आता नवीन गाडी जरा नवीनच असते, बोलत नाही, विचारा वाटत नाही, आता ओळख पाळत नसते, जरा धागे दोरे सगळे कायदे कानून माहीत करून घ्यावं लागतात, कायद्याचा अभ्यास करून घ्यावा लागतो. कायद्याचा एकदा अभ्यास झाला, कोणतं कलम कुठे लागू होते की मग विचारूच नका बापा काय होते ते. आणि मग ही बिचारी सुरुवातीला बोलतच नव्हती, हिला कळेच ना बा आपला नवरा मी स्वयंपाक करायला बसल्यावर दरवाजावर काठी कशासाठी मारते. ही सुरुवातीला वाटलं कसं काय बोलावं, याचं काहीतरी गणित असेल बा. दिवस गेले, काही दिवस 5-6 महिने, वर्षभर झालं, गाडी रुळली, गाडी रुळली. मग हिनं विचारलं, मला प्रश्न विचारायचा तुला, तुम्हाला काय, मी स्वयंपाक करायला बसले की बरोबर तेव्हाच तुम्ही सगळं कामधाम सोडून दरवाजात काठी घेऊन बसून दरवाजावर कशासाठी मारता तुम्ही, याचं काय कारण आहे, हा कोणता मंत्र आहे आणि कशासाठीचा मंत्र आहे. हे म्हणे मंत्र नाही हा, माझी आई स्वयंपाक करायला जेव्हा बसायची मी लहानपणापासून पाहिलं तेव्हा बरोबर त्याच वेळेला माझे वडील दरवाजात काठी घेऊन बसायचे वाजवायचे. आता ही जरा हुशार होती त्याची बायको, हे आई वडील अंध होते त्याच्यामुळे काही शिकलं नव्हतं, कारण याला भीक मागायला बिचारायला शिकवलं आई वडिलांनी. ही सूनबाई थोडीशी शिकलेली होती ना, तर हिनं आपला स्क्रू जरा टाईट केला. हे वरचा मजला व्यवस्थित पाहिजे बा, हे खालचं काही करत नाही, हे खालचं तेच करते हे जे सांगते. तर हिनं आपले स्क्रू टाईट केले. मला सांगा म्हणे तुम्ही, तुमच्या डोळ्यानं तुम्हाला दिसते काय, हो तू दिसते म्हणे, मला पण दिसते म्हणे. मायबापाला दिसत होतं का तुमच्या, नाही. अरे मग मायबापाला दिसत नव्हतं, मग मांजर कुत्रा बित्रा येऊ नये स्वयंपाक करताना, ते जे बनवलेलं जेवण आहे ते उस्त करू नये, खाऊ नये, घेऊन जाऊ नये म्हणून बाबा काठी घेऊन बसत असतील. पण तुला तर म्हणजे तुम्हाला डोळे आणि मला डोळे असताना तुम्ही दरवाजात काठी घेऊन बडवत बसणं, याचा तुम्ही विचार का नाही केला. अरे हो गड्या म्हणे, हे तर मला सुचलंच नाही, समजलंच नाही. म्हणजे काय म्हणता हो गड्या, समजतं का तुम्हाला काय म्हणताय, दृष्टांत काय सांगायचं समजतं तुम्हाला. कधी कधी असं होते
जिंदगी जाते बघा तोच चष्मा लावून. आपली जग वेगळंच असते आणि आपण आपल्या तंद्रीत. नाही नाही, अहो दुनिया अशीच आहे हो, ते लोक असेच आहेत हो, ते माणसं असेच आहेत हो, ते समाज असाच आहे, तो असेच ते आपलाच चष्मा. गावाकडे जत्रा व्हायच्या बघा, आता येताना त्या गावात कोणतं गावात लावलं तिथे जत्रा होत. तर मला लहानपणची आठवण आली बा, लहानपणी आम्ही पण ती जत्रेमध्ये पाहायचो. चष्मे असायचे बघा, रबर असायचे आणि त्याला ते चष्म्याला लाल लाल ते कागद लावलेला, काही काही ना काहीला हिरवा लावलेला. तुम्ही पाहिलं जत्रेमध्ये? ते चष्मा लावायचा आणि पाहायचं इकडं तिकडं. लाल असेल तर लालच दिसायचं सगळं, माणसं लाल, हे झाड लाल, पिवळा रंगाचा असेल तर ते पिवळच दिसायचं सगळं. आपल्या देशात आजही असे काही काही चष्मे लावलेले लोक आहेत की जे डोळे असून त्या पोरासारखे बघा आता या कथेतल्या आहेत का नाही? तुम्ही तसे नाही, त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा कौतुक करतो. आणि म्हणून आपण ज्या काही वेगवेगळ्या विचारांचे चष्मे लावलेले असतात त्यातून बाहेर पडलो पाहिजे. बुद्ध धम्म असेल, संत महापुरुषांचा विचार असेल, तो श्रेष्ठ आहे. आणि महापुरुषाचे अनुयायी आपण तेव्हाच बनतो खरं तर जेव्हा त्यांचे विचार, त्यांचं तत्वज्ञान आपल्या आचरणामध्ये आणत असतो. आणि खऱ्या अर्थाने एक शिक्षक म्हणून जगताप सरांनी या ठिकाणी हा जे बुद्ध विहार बनवलाय, हे बुद्ध विहार महापुरुषांच्या विचारांना चालना देणार आहे. आणि मी तर म्हणेल की प्रज्ञाताई तर निघून गेली आपल्यातून, परंतु तिचं नाव तर प्रज्ञा होतच. आता मी तुम्हाला म्हणालो भगवान आपले प्रज्ञावान होते, प्रज्ञारूपीच धम्म आहे. आणि प्रज्ञाताई या विहाराच्या माध्यमातून, मोरे साहेबांनी मोरे परिवाराने दिलेल्या बुद्ध रूपाच्या माध्यमातून, जोपर्यंत बुद्धाचा धम्म आहे, जोपर्यंत हे विहार आहे, तोपर्यंत प्रज्ञाताई तुमच्यामध्ये आपल्यामध्ये जिवंत आहे असं आपण समजलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण जगताप परिवाराच्या प्रती, ग्रामस्थांच्या प्रती आणि सर्व समाजातील माता भगिनीच्या प्रती मंगल मैत्रीचा भाव इथे व्यक्त करतो. तुम्हाला मी सांगत होतो की सत्ता आणि वेळ आपल्या हातात नाही, त्याचबरोबर हे शरीरही आपल्या हातात नाही आहे. याच्यावर काही आपण करू शकत नाही, कारण 21 वर्षाची ताई निघून गेली. पैसा किती लावला बघा सरांनी, पैसा लावूनही कधी कधी काही होत नाही. आणि म्हणून जिवंत असेल तोपर्यंत या शरीराला पण आपण जपलं पाहिजे, कारण शरीर कधी धोका देईल हे सांगता येत नाही. म्हणून दोन्ही प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. मनाचाही व्यायाम केला पाहिजे. मनाचा व्यायाम कोणता? तर स्वतःला चांगलं बनवणं, स्वतःला चांगल्या विचारांमध्ये ठेवणं, या मनाला चांगलं खाद्य देणं, असा व्यायाम मनाचाही केला पाहिजे आणि शरीराचाही व्यायाम केला पाहिजे. सगळ्यांशी प्रेमाने, माणुसकीने आपण वागावं, असाच एक शुभ संदेश देतो. आज या संविधान दिनी आपल्या या उज्जैनी गावामध्ये, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक मध्ये हे जे काही जगताप परिवाराने बुद्ध विहाराचं निर्माण केलाय, आमचे संदीप मोरे साहेब, त्यांनी बुद्ध मूर्ती दान दिली. आणि आपण सर्वच श्रद्धावंत उपासक उपासिकांनी या बुद्ध विहारासाठी, कार्यक्रमासाठी सहकार्य केलंय. तेव्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्रीचा भाव व्यक्त करून वेळेच्या अभावी माझ्या धम्मदेसनेला मी इथे पूर्ण विराम देतो. भवतो सप्प मंगलम रक्षन्तु सप्प देवता सब्ब बुद्धानुभावे सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावे सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावे सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमः. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.